नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या YouTube चॅनलवर। तर माझं नाव आहे वैशाली बोकडे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्किल पैसामधून मी 1 लाख रुपये कसे कमावले। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगणार आहे। स्टार्टिंगला सोशल मीडियाचा मला यस सुद्धा माहित नव्हता आणि व्हॉट्सअपला स्टेटस कसे ठेवायचे, इंस्टाग्रामला स्टोरी सुद्धा कशी ठेवायची हेही माहित नव्हता। तरी पण मी स्किल पैसा कंपनी जॉईन केली, कारण मनामध्ये एक जिद्द होती काहीतरी करून दाखवण्याची आणि फायनान्शियली स्ट्रॉंग बनण्याची। त्याच्यासाठी मी डिसाईड केलं की मला स्किल पैसा जॉईन करायचेच आहे। आणि स्किल पैसा जॉईन करण्यासाठी माझ्याकडे पैसे सुद्धा नव्हते, पण मी एक हाऊसवाईफ आहे, गृहिणी आहे, शिलाई काम मला येते आणि थोडे बहुत माझ्याकडे शिलाई कामाचे पैसे होते। तरी सुद्धा माझ्याकडे पूर्ण पैसा जमा झालेला नव्हता, तरीही मी इकडून तिकडून जमा केले, उधारवाढी मागून जमा केले आणि मी इथला जो मोस्ट डिमांडिंग पॅकेज आहे डायमंड पॅकेज, याच्याने मी सुरुवात केली। स्टार्टिंगला माझ्या मनामध्ये भरपूर काही प्रश्न यायचे का मी करू शकणार का, माझ्याने जमेल का, माझे पैसे तर नाही वाया जाणार। पण मी हा विचार केला की मी जर आता शिलाई घरी करत आहे तर ही शिलाई शिकण्यासाठीही मला कोर्स करावा लागला। मी 6 महिन्याचा कोर्स केला, तिथेही मी 5 ते 6 हजार रुपये त्याला दिले। तेव्हा मी पैसे देऊ शकली, अरेंज केलं। तेव्हा मी हा विचार नाही केला की माझ्याने हे जमेल का, मला कटिंग येईल का, माझ्याकडे कस्टमर येतील का, तेव्हा मी हा विचार नाही केला। पण मी जर सोशल मीडियावर बघत आहे की लोक इतके सारे डेली अर्निंग करत आहेत, डेली कमवत आहेत, तर मी का बरं नाही करणार। म्हणून मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि इथला मोस्ट डिमांडिंग जो पॅकेज आहे डायमंड पॅकेज 5000चा मी हा घेतला। याच्याने मी रजिस्ट्रेशन केली। त्याच्यानंतर तर माझ्या ना व्हॉट्सअपला ऑडियन्स होता, ना इंस्टाग्रामला ऑडियन्स होता, कारण मी एकदम फ्रेशर होते। पण तरी सुद्धा मी 1 लाख रुपये कमावले। पण कसं कमावले ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा, विदाऊट स्किप केल्याने। सुरुवातीला मला काहीच माहित नव्हतं, अफिलिएट म्हणजे काय, पैसे कसे कमवायचे, काम कसं करायचं, मला झिरो नॉलेज, झिरो एक्सपिरियन्स होता। फक्त स्किल पैसाचा नाव ऐकला होता आणि नाव ऐकून मी स्टार्ट केला। पण इथून माझी झिरो पासून जर्नी स्टार्ट झाली आणि थेट 1 लाखापर्यंत पोहोचली। स्टार्टिंगला इथे डेली ज्या 7 ते 8 वाजता ट्रेनिंग होतात त्या पूर्ण अटेंड केल्या, त्याचे छोटे छोटे नोट्स बनवले आणि देन त्याच्यावर इम्प्लिमेंट करणं स्टार्ट केली। आणि सगळ्यात आधी कोर्स व्हिडिओज पण बघितले की ह्यामध्ये काय आहे आणि ह्या स्किल्स लोकांच्या कशा उपयोगी आहेत। आणि ह्यामध्ये मला व्हिडिओ एडिटिंग आणि पोस्टर डिझायनिंग ह्या स्किल खूप बेस्ट वाटल्या आणि ह्या खूप इम्पॉर्टंट सुद्धा आहेत लोकांसाठी, कारण आपण सोशल मीडियावर व्हिडिओज आणि पोस्टर्स बघत राहतो। तर मी ह्याच कोर्सला सगळ्यात जास्त प्रमोट करणं स्टार्ट केलं। मला ह्या स्किल्सचे महत्त्व समजले। मग मी ChatGPT, अफिलिएट मार्केटिंग मास्टरी, इंस्टाग्राम ग्रोथ ह्यासारखे कोर्सेस मी प्रमोट करणं स्टार्ट केलं, कारण हे खूप इम्पॉर्टंट कोर्सेस मला वाटले। तर मी इथे फक्त रेफरल लिंक शेअर केली नाही, तर लोकांना व्हॅल्यू दिली। भरपूर लोक फक्त लिंक शेअर करतात आणि त्यातून सेल्स होईल असे बघतात, पण असं कधीच होत नाही। जोपर्यंत तुम्ही लोकांना व्हॅल्यू देणार नाही तोपर्यंत लोकांचा ट्रस्ट बसणार नाही आणि ते तुमच्याशी स्टार्ट करणार नाही। मी रोज स्टोरीज टाकले, स्टेटस टाकले, छोटे छोटे व्हिडिओज बनवत गेली, पोस्ट बनवत गेली आणि हे इंस्टाग्राम, व्हॉट्सअपला टाकणं स्टार्ट केली। हा स्किल शिकून काय फायदे मिळतात आणि मला काय फायदा झाला आणि मी काय शिकले आणि माझी ग्रोथ बघून लोकांचा माझ्यावर ट्रस्ट बिल्ड झाला आणि ते आपोआप माझ्याशी जॉईन होऊ लागले। मग मी जसं इंस्टाग्रामवरती रील पोस्ट करणं स्टार्ट केली, तिथून माझ्याकडे लीड येऊ लागल्या। त्यांना मी कोर्सेसचे बेनिफिट सांगू लागली, ह्या कोर्सेस घेऊन ते कसे पर डे 1000 ते 2000 इन्कम करू शकतात आणि याला अफिलिएट करून सुद्धा कसे पैसे कमवू शकतात आणि ही स्किल जरी शिकले तरी त्यांना एक दुसरा इन्कमचा सोर्स मिळतो, तिथून पण ते कसे इन्कम घेऊ शकतात हे मी त्यांना सांगणं स्टार्ट केलं। आणि तेव्हा माझी पहिली सेल्स झाली। तेव्हा मी पहिला पॅकेज सेल्स केला होता, डायमंड पॅकेज। पहिली सेल्स माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती, अनमोल होती आणि ती इंस्टाग्रामवरून आलेली होती। तेव्हा मला भरपूर खुशी झाली, कारण मी पहिल्यांदा स्वतःच्या कमाईने आणि तेही डिजिटली इन्कम केलेली होती, ऑनलाईन इन्कम केलेली होती। मी तेव्हा इंस्टाग्राम स्टोरीमध्ये असा टेक्स्ट टाकला होता की ऑनलाईन अर्निंग करायची आहे, तेही घर बसल्या, तर मला DM करा। त्यातूनच माझ्याकडे भरपूर लीड आलेल्या होत्या। लोकांनी मला DM केले, मी त्यांना कोर्स एक्सप्लेन केला, त्यांचा ट्रस्ट बसला आणि सेल्स झाली।
आणि त्याच दिवशी मला कळलं की मी हो हे काम करू शकते. तर आता 1 लाखापर्यंतचा प्रवास बघूया. ह्यामध्ये मी फक्त बेसिक्स फॉलो केले. इथे मी बेसिक रूल्स फॉलो केले. रोज मी इंस्टाग्रामला 1 ते 2 रील्स टाकायची आणि व्हॉट्सअपला 5 ते 6 स्टेटस ठेवायची आणि रोज 10 ते 15 लोकांचा फॉलोअप घ्यायची आणि रोज फेसबुकमध्ये 4 ते 5 ग्रुप जॉईन करून तिथे पोस्ट करायची. तर हे माझ्या कन्सिस्टन्सीने वर्क सुरू होतं. मी पहिल्या महिन्याला 10,000 कमवले. माझी अर्निंग बघून, माझा प्रूफ्स बघून लोकांचा माझ्यावर विश्वास झाला आणि मलाही माझ्या कामावर विश्वास झाला, स्किल पैशावर विश्वास झाला. देन नेक्स्ट मंथमध्ये मी डायरेक्टली 25,000 अर्निंग केली. ह्या प्रकारे हळूहळू माझी 3 महिन्यामध्ये 1 लाखाची अर्निंग कंप्लीट झाली. आणि सोबतच जे मी ह्या ट्रेनिंग मधून शिकू लागले ते माझ्यासोबत जे लोक जॉईन होत होते त्यांना मी ट्रेनिंग देऊ लागली आणि त्यांची पण अर्निंग होऊ लागली आणि त्यातनं मला पॅसिव्ह इन्कम पण येणं स्टार्ट झाली. कारण स्किल पैशामध्ये 2 लेवलची पॅसिव्ह इन्कम मिळते. तर ह्या बिझनेस मधून मी शिकलेल्या 5 गोष्टी: लोकांना व्हॅल्यू द्या कंटेंटच्या थ्रू, ट्रस्ट बिल्ड करा, रोज आपल्या व्हॉट्सअपला 5 ते 6 स्टेटस ठेवा, लोकांचा फॉलोअप घ्या आणि कन्सिस्टन्सीने वर्क करा. तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल. तर ही होती माझी पूर्ण जर्नी की मी स्किल पैशामधून 1 लाख रुपये कसे कमवले. आणि जर तुम्हालाही माझ्यासारखी अर्निंग करायची आहे आणि तुम्हालाही जर ह्या स्किल शिकायचं आहे, कारण आधी स्किल आहे, स्किल नंतरच अर्निंग आहे, तर कमेंटमध्ये स्किल टाईप करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन बी दाबा की जेणेकरून माझा नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.